विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत प्रस्तुत सार्वजनिक गणेश स्पर्धेमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत। यंदा देखील आपण जर पाहिलं तर स्पर्धा जोरदार झालेली आहे। माझ्याबरोबर आहे आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव। आतली बातमी फुटली हे व्हायला पाहिजे। हो बरोबर, बातमीदाराकडनं बातमी आम्ही म्हणजे तुमच्यासमोर ठेवत असतो, पण हा बातमी फोडण्याकरता आलेला आहे। कलाकार मी बातमी फोडण्यासाठी आले। 19 सप्टेंबर पासून माझा सिनेमा रिलीज होतोय, आतली बातमी फुटली, ती बातमी मी फोडतोय, पण विशाल आणि सगळी मंडळी व्यवस्थित बातम्या फोडतायत। ही बघा माझ्याकडे काय आणखीन ती कुठली आहे? ती बातमी आहे राज्याची राजधानी, हा. आणि त्या राजधानीतला एक आम्ही ठरवलेला जो भाग आहे तो म्हणजे वांद्रे ते दहिसर आहे की नाही। पश्चिमेकडचे गणपती सिद्धार्थ जोरदार असतं, म्हणजे तुझे जाणवत असेल ना। कडक, हो ना, कमाल असतात। म्हणजे मी म्हणतो ना, माहोलच बहारदार आहे। आणि आता जी काय रेलचेल चालू आहे सगळ्याच पद्धतीची, लहानांपासून वृद्धांपर्यंत, ज्या भक्तिभावाने ह्या प्रत्येक मंडळाला भेट देत आहेत। पुणे असेल, आत्ता आपण जो बांद्रा ते दहिसर मधलाही पट्टा बघितलेला आहे, त्यातही कमालीने सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। मला उत्सुकता आहे ते 5 मंडळ जे तू फायनलाइज केले ते कुठले सांग ना मला। चला बघूयात ती 5 मंडळं। म्हणजे प्रवेशिका असंख्य होत्या, व्हिडिओज भरपूर आले, पण जे नियम निकष आम्ही समोर ठेवले होते त्यातनं 5 मंडळं आम्ही निवडली। बघूयात त्याचे व्हिडिओज। गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे, त्याच अनुषंगाने सार्वजनिक गणेश मंडळामध्ये त्याचप्रमाणे घरोघरी बाप्पा विराजमान झालेला आहे। आज आपण आलेलो आहोत बोरिवलीतील उपनगरचा राजा या बाप्पाला भेटण्यासाठी। बाप्पाचं सुंदर असं आकर्षक असं रूप पाहायला मिळते। बाप्पाची भव्य अशी ही मूर्ती आहे, तब्बल 22 फुटाची ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। खरं तर यामध्ये आपण जर पाहिलं तर बाप्पाचे अलंकार, हात आणि पाय देखील, हे सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सोन्याने बनवलेल्या आहेत। हा जो फेस आहे बाप्पाचा, एक तेजस्वी रूप आमचा बाप्पा यावर्षी आमच्याकडे घेऊन आलेला आहे। त्यामुळे आम्ही असं मानतो की त्याच्या माध्यमातून आम्हाला एक चांगली शक्ती मिळेल की आम्ही अजून समाजकार्य करू शकतो। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं म्हणत गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे। आणि त्याच अनुषंगाने न्यूज 18 लोकमतच्या बाप्पा मोरया रे या कार्यक्रमाला देखील सुरुवात झाली। या कार्यक्रमामध्ये बऱ्याच गणेश मंडळांनी सहभाग घेतलेला आहे, यातीलच एक म्हणजे स्वप्नाक्ष मित्र मंडळ। याच गणेश मंडळाचं खासियत म्हणजे ही जी आपली बाप्पाची मूर्ती पाहायला मिळते ती कागदाच्या लगद्यापासून बनवलेली पर्यावरणपूरक अशी ही बाप्पाची मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। स्पेशल चाइल्ड ज्यांना म्हटलं जातं त्यांच्यासाठी कोणती विद्यालय आहेत, कोणते आहार त्यांच्यासाठी पोषक असे ठरतील, त्यांच्यासाठी वेगळी अशी थेरपी काय, या सर्व गोष्टींसंदर्भातला हा देखावा स्वप्नाक्ष मित्र मंडळ यांच्याकडून साकार करण्यात आलेला आहे। 2 वर्षापूर्वी आम्ही जे धार्मिक आपले समजा हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, शीख आहेत, पारसी आहेत, त्यांचे धार्मिक सण असतात, ते उत्सव असतात आणि त्यांचे कार्यक्रम असतात, तर त्यांच्या पत्रिका आम्ही एक कलश महानगरपालिकेकडून घेतलेला, वर्षभर त्या कलशामध्ये त्या पत्रिका टाकलेल्या आणि त्यापासून आम्ही गणेश मूर्ती बनवितो। न्यूज 18 लोकमतच्या बाप्पा मोरया रे या कार्यक्रमामध्ये बऱ्याच गणेश मंडळांनी सहभाग नोंदवलेला आहे। यातीलच एक म्हणजे बोरिवलीचा राजा। बोरिवलीचा राजा या मंडळाला यंदाचं 57वं वर्ष आहे। बाप्पाची भव्य अशी ही मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मनमोहक असं बाप्पाचं रूप देखील या ठिकाणी पाहायला मिळते। तब्बल 14 फुटाची अशी ही बाप्पाची मूर्ती आहे। ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ इथे देखावा देखील सादर करण्यात आलेला आहे। यामध्ये विक्रांत युद्धनौका तसेच चॉपर आणि त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर रणगाडा देखील इथे देखावा म्हणून सादर करण्यात आलेला आहे। ज्या ऑपरेशन सिंदूरमध्ये आज जे घडलं 100% ते वाईट होतं, पण त्याच्यानंतर आपण ज्या प्रकारे त्याला रिस्पॉन्स दिला तर हा डिस्प्ले आपण यावेळी करता आला पाहिजे। ज्या ज्या गोष्टींमुळे हे ऑपरेशन सिंदूर आपण सक्सेसफुल झालो त्या गोष्टी आम्ही तिकडे बाहेर उभारल्या।
कलेची आणि विद्येची देवता असणाऱ्या गणरायाचं मनोभावे पूजन सगळीचकडे सुरू आहे. सध्या मी उपस्थित आहे 56 वर्ष जुने अशा विलेपार्लेतील विलेपार्ले सम्राट या गणरायाच्या मंडपामध्ये. सुंदर अशी सजावट इथं पाहायला मिळते. गणरायाचं सुंदर रूप आपल्या समोर आहे. रेखीव डोळे आणि विविध आभूषणांनी गणरायाचं रूप अगदी खुलून दिसतं आहे. आपण यावर्षी म्हणजे महल बनवलेला आहे. भक्तांची मागणी काहीतरी सुंदर असं आपला सजावट केला जाईल त्याच्यामुळे नेहमी सजावट करत असतो. यंदाच्या वर्षी आपण जर बघितलं तर खास असा महाल या ठिकाणी साकार करण्यात आलेला आहे. गेली अनेक वर्ष मंडळाकडनं विविध अशा सामाजिक उपक्रमांमधनं लोकांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे संदेश मांडले जातात आणि आपण आता बघतोय की पद्धतीचा हा देखावा साकार करण्यात आलेला आहे. अतिशय भव्य दिव्य असा हा देखावा आहे. त्याचबरोबर गणरायाची मूर्ती सुद्धा अतिशय सुंदर आहे आणि गेली 56 वर्ष कायमच हा गणराया विलेपार्लेकरांच्या मनामध्ये असतो आणि म्हणूनच विलेपार्ले सम्राट म्हणून याला संबोधलं जातं. संपूर्ण मुंबापुरीमध्ये गणेशोत्सव जोरदार साजरा केला जात आहे. अशाच एका वांद्रेतील 52 वर्ष जुन्या खेरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये मी सध्या उपस्थित आहे. महाकालच्या रूपामध्ये गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळतात. कोल्ह्यावरती आरूढ झालेले गणपती आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय सुंदर असा देखावा इथे सादर करण्यात आलेला आहे. जितकी सुंदर मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, बाप्पांचं सुंदर रूप पाहायला मिळते, त्यांचे रेखीव डोळे आपल्याला पाहायला मिळतात. ज्या पद्धतीनं यंदाचा गणेशोत्सव साजरा केला जात आहे, वेगळी संकल्पना शंकराच्या रूपामध्ये, महाभैरवाच्या रूपामध्ये आपण बघतोय की ही गणपतींची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आहे. यावर्षी आमची थीम जी आहे हे महाकालच्या रूपामध्ये ही थीम आहे. प्रत्येक वर्षी आमच्या मंडळाकडून वेगवेगळ्या थीमवरती वेगवेगळ्या रूपामध्ये गणपतीचं इथे आगमन होत असतं आणि गणपती एकदम साधेपणाने आम्ही ते साजरे करतो. गेली 52 वर्ष हे मंडळ काम करत आहे आणि अतिशय उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. वा, क्या बात आहे, जोरदार. प्रत्येकाची मेहनत आहे सिद्धार्थ, पण त्यातनंही एक विजेता. कोणता येतो? बातमी फोडू का? कोणा? म्हणजे ही स्पर्धा ती जिंकतील हो. त्यांच्या स्वप्नातही असेल, मला माहीत नाही, किंवा स्वप्नात असेल तर ते नावं त्यांचं आहे की स्वप्नाक्षय मित्रमंडळ अंधेरी पश्चिम. वा, क्या बात आहे. मंडळाचं खूप खूप अभिनंदन. जोरदार. सिद्धार्थ, थेट आपण त्या मंडळात जाणार आहोत. स्वप्नाक्षय मित्र मंडळाचं खूप खूप अभिनंदन. तिथे आमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. धन्यवाद विशाल. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की न्यूज 18 लोकमतच्या बाप्पा मोरया रे या कार्यक्रमामध्ये बऱ्याच गणेश मंडळांनी सहभाग घेतलेला होता. त्यातीलच पश्चिम उपनगरातील मुंबईतील हे जे मंडळ आहे स्वप्नाक्षय मित्र मंडळ, या मंडळाला प्रथम पारितोषिक मिळालंय. या मंडळाला प्रथम पारितोषिक आमदार हरून खान यांच्या हस्ते देण्यात येत आहे आणि स्वप्नाक्षय मित्र मंडळाला हे जे पारितोषिक आहे ते प्रथम पारितोषिक हरून खान यांच्या हस्ते आता देण्यात येत आहे. आता आपण आमदार हरून खान यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. गणपती बाप्पा गणपती बाप्पा न्यूज 18 लोकमतचा हा जो उपक्रम आहे, कार्यक्रम आहे, स्पर्धा घेतलेली आहे, त्याच अनुषंगाने पश्चिम उपनगरातील स्वप्नाक्षय मित्र मंडळाला तुमच्या हस्ते तुम्ही पारितोषिक दिलेलं आहे. काय मनोगत आहे? IBN लोकमत या न्यूज चॅनलने जो हा उपक्रम घेतलेला आहे पप्पा यासाठी पश्चिम उपनगरामध्ये आमच्या बाळा आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली हा जो स्वप्नाक्षय मित्र मंडळ आहे हा प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या जो उपक्रम असतात ते वेगवेगळे जे कार्यक्रम ते ह्या निमित्ताने ते इथे सादर करतात आणि यावेळी यांनी अगदी वेगळं केलेलं आहे. म्हणजे स्पेशल चाइल्ड त्यांच्यावरून आणि ते त्यांच्या हातेच हा सगळं जे काम आहे तो त्यांच्या हस्ते करून घेतलेलं आहे. ही मोठी एक उपलब्धी आहे. म्हणून यांना जो प्रथम पारितोषिक मिळालेला आहे म्हणून मी या मंडळाचे अध्यक्ष बाळा आंबेडकरजी आणि त्यांचे सर्व जे आपले अधिकारी आहेत त्यांच्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि हार्दिक शुभेच्छा देतो. दरवर्षी तुम्हाला पारितोषिक मिळत आहे आणि असाच पारितोषिक तुम्हाला पुढेही मिळत राहावं ही शुभेच्छा. आपल्यासोबत बोलण्यासाठी कार्याध्यक्ष बाळा सर आहेत. सर, प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे, उत्कृष्ट असा देखावा सादर करण्यात आलेला आहे. काय मनोगत आहे, काय भावना आहेत मनात? खरोखर मी प्रथम न्यूज 18 लोकमतचं फार आभारी मानतो आणि आमच्या या देखाव्याला ज्या विशेष मुलांनी हा देखावा इथे सादर केला त्यांना तुम्ही श्रेय दिलंय आणि आम्हाला प्रथम पुरस्कार दिल्याबद्दल आपल्या
न्यूज 18 लोकमतचं खरोखर मनापासून आभार आभार आभार. आम्ही दर सालाप्रमाणे ह्या वर्षी सामाजिक संदेश देण्याचं काम केलेलं आहे आणि लोकांना कुठेतरी ह्या मुलांसाठी, विशेष मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे. ह्या विशेष मुलांना जे देणं आहे ते समाजाने दिलं पाहिजे. त्यांना कुठला दुजाभाव निर्माण नाही झाला पाहिजे. आणि खरोखरच न्यूज 18 लोकमत यांनी खरोखर आम्हाला हे पारितोषिक दिल्यामुळे आमच्या मंडळाला तर त्याचं फार फार आम्ही आभारी आहोत. परंतु ह्या मुलांनी जे काम केलंय, कार्य केलंय, त्यांना श्रेय देण्याचं काम न्यूज 18 लोकमतने केलंय. गणपती बाप्पा सरांशी बातचीत करणार आहोत. मंडळाला प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे. जी मेहनत आहे, 2 महिन्यापासून हा देखावा सादर करण्याची मेहनत आहे, त्याला फळ मिळालंय, काय सांगाल? स्वप्नाक्षय मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मॉडेल टाउन हे आमचं 45वं वर्ष आहे. यावर्षीचा आमचा हा विषय होता तो स्पेशल चाइल्डवर होता. तर स्पेशल चाइल्ड म्हणजे यांच्या जन्मापासून त्यांची सगळा प्रवास कसा जातो, कसा होतो, त्यांना काय समस्या येतात, ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आपण पाहिलेलंच आहे, स्वप्नाक्षय मित्रमंडळाला प्रथम पारितोषिक मिळालं आहे. बऱ्याच मंडळांनी सहभाग नोंदवला होता. त्यामधीलच स्वप्नाक्षय मित्रमंडळ यांनी यावर्षी, दरवर्षीच वेगवेगळा जो देखावा सादर करत असतात, यावर्षी स्पेशल चाइल्ड निमित्ताने त्यांनी हा देखावा सादर केलेला होता. यामध्ये स्पेशल चाइल्ड निमित्त जी जागरूकता करण्यात आलेली होती, तो फारच भावणारा असा हा देखावा होता.